तर गुड मॉर्निंग मित्रांनो. तर कसे आहेत तुम्ही? तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. आत्ताच आपण उठलेलं आहे, आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन बाहेर आलो आहे. तिथं आता आपल्याला जायचं आहे मार्केटला, कबुतरांच्या पुणे मार्केटला. पाठीमागे बघू शकता केवढं काय काय आहे. इकडं आपली गाडी पार्किंगला आहे. वरती आई माऊलीचं मंदिर आहे, खाली एक छोटं मंदिर आहे. आणि हे बघा सगळी इकडं दुकानं आता बंद झालेली आहे. आपण आता सकाळी चाललो लवकर, कारण की आपल्या अजून नाश्ता वगैरे पण करायचं आहे, मार्केटला पण जायचं आहे. तर तुम्हाला आजचं मार्केट लय आवडणार आहे. हे कबुतरांचा मार्केट असतो आणि तेव्हा खूप प्रकारचे कबुतरे येतात. बघू शकता तुम्ही, हे बघा डोंगर बघा तुम्ही, हे बघा लय सुंदर डोंगर आहे. तर आपण कालचे तुम्ही ब्लॉगमध्ये बघशालच की आपण आई माऊलीच्या डोंगरावर गेलतो. तर आता आपण बघूया पुढे पुढे काय काय होतं. की आता आपण बॅगी बिगी हे लोक बघा गाडीत ठेवत आहेत. आपल्याला आता निघायचं आहे. तर आता गाडीमधून उतरलं, आता पालखी बघायला चाललं. दर्शन वगैरे झालं, आता आपण चाललोय गाडीत परत. इकडे पण एक मंदिर आहे. मित्रांनो, आता आपण नाश्ते करायला थांबलो आहे. आपला डेलीचा नाश्तावाला आहे. हे बघा हायवे बघा केवढा मोठा हायवे आहे. बघा मित्रांनो, आता आपण पेप्सी घेतली आहे पियायला. आपण इथे नाश्त्याची इथं थांबलो आहे बघा. हे बघा मित्रांनो, केवढा मोठा नंदी बैल आहे इथं. बघा मित्रांनो, आता आपण मार्केटमध्ये पोचलो आहे. मार्केट मित्रांनो, बघा कबूतर मार्केटला आपण आलोय. आता आपले सगळे गँग चालले आता कबूतर बघायला. बघा बघा आता आपण मार्केटमध्ये पोचलेलो आहे. तुम्हाला कबूतर दाखवतो. हे बघा मित्रांनो, कबूतर आले फुल क्वालिटी. हे बघा मित्रांनो, इथे हस्की डॉग पण आलेले आहे. बघा मित्रांनो, थोडा थोडा करून मार्केट भरतोय. बघा इथं पण प्रेमय पण कबूतर आहे. बघा तिकडे पण एक कबूतर, भरपूर कबूतर आहे तिकडे. बघा हे पण आले बघा, भरपूर सारे कबूतर आहे. आता मग बघूया मित्रांनो, इकडं केवढे गायी आहेत बघू शकता. इथं नदीच्या बाजूला आहे, इकडं मंदिर पण आहे, इकडे कबूतर मार्केट आहे आपल्या आतमध्ये. आता इकडं रेसिंग आहे वाटतं, काय माहिती. तिकडं गायी बैल वगैरे आहेत. आणि आपण आता इथं फिरतोय. पण स्विमिंग पूल पाहिजे तर सांगा, इथं स्विमिंग पूल पण आहे बघा. पण बिना पाण्याचे तर मला पाहिजे असेल तर घेऊन जावं स्विमिंग पूल. मित्रांनो, मार्केट बघा आता केवढा भरला आहे बघा. त्या कबुतराला बोल दिव्याला ये.
भेंडी कमी उडवली ती बघ. आणि मला तर आंटी कमी दिसायला लागल्या. आपण जेवायला आलेलो आहे बघा इकडं. आपण जेवायला थांबलेलं मार्केटमधून झालं आपला फिरून. कोंबड्या आणि कबुतरं घेतलेले आहेत. तर आता आपण जाऊ आणि घरी जाऊ डायरेक्ट आपल्या. बघा इकडं बघा मित्रांनो, चपाती भात आणि जेवणाला चिकन आहे. तर आता आपण जेवण भेटू. बघा दिल्या जेवायला वाटतं सगळेजण. मित्रांनो आता आपण पेट्रोल पंपवर थांबलो आहे बघा. आपली गाडी ती बघा तिथे बघा ना. आपण आता इथं आहे. आपण घरी जाऊया. घरी जाऊन आता आपल्या माशांना पण खायला टाकायचं संध्याकाळपर्यंत. मित्रांनो हे बघा आपल्या माशांनी केवढे पिल्ले दिले ते बघा. छोटे छोटे कमीत कमीत 15-20 तरी असतील. हे बघा केवढे छोटे छोटे दिलेत. खूप आहेत हे बघा. खूप आहेत. खूप केवढी आहेत बघा. खूप पिल्ले दिलेत मित्रांनो. आता हिला सेपरेट करूया फिमेलला. ते अजून पिल्ले देते का बघूया. नाही तर मग तिला 2 दिवस ठेवून मग परत त्या पॉन्डमध्ये तिला रिलीज करू. तर मित्रांनो सध्याला हिला आता डब्यात टाकतोय 1-2 दिवसासाठी. उद्या हे पिल्ले रिलीज केले आपण त्याच्यात. मग फिमेलला परत याच्यात रिलीज करू. ही बघा इथं पण फिमेल्स आहेत. मला तर या फिमेल्सवरती डाऊट नाही वाटत आहे. मला इकडच्या या ऑरेंजवाल्या फिमेलवरती डाऊट वाटतं आहे. कुठे गेली ती. मग का परवा दिवशी याच्यात एक पिल्ला होता आहे बघा. ही फिमेल आहे ना. ही बघा ही फिमेल आहे ना. ही मला वाटतं पिल्ले देते बघा. ही बघा आता तिला दुसरा डब्बा भरतो तो वाला. तिला त्याच्यात ठेवतो 1 दिवसासाठी याच्यात. पाणी खूप घाण झालं आहे. तुम्ही बोलत असाल की एवढे घाण पाण्यात ठेवतं. मित्रांनो योच पाणी त्यांच्यासाठी बेटर असतं माशांसाठी. या पाण्यात त्यांना म्हणजे तुम्ही खायला नाही दिला तरी ते सर्वाईव्ह करू शकतात. खाना बॅक्टेरिया भेटतं त्यांना याच्यात खायला. याच्यामुळेच मित्रांनो आपले मासे वगैरे हेल्दी राहतात. तर मित्रांनो ही होती आपली आजची ब्लॉग. जर आजची ब्लॉग तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.